पहिला स्ट्रोक खेळलाय दर्जेदार प्रथमेश पवार नाना ब्रँडेड फटका. धन्यवाद डीजे. आणखीन एक पहिले 2 बॉल जर पाहिलं तर बॉलरचे होते आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर बोलबाला. इकडे जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार. टायमिंगचा बादशाह असं देखील राहुल जोगाडिया. आणखीन एक बिग हिट. काय टायमिंग आहे. लांब 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 षटकार. साठी आणखीन एक या वेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय आणि पुन्हा एकदा बॉल सीमा रेषा पार षटकार. धन्यवाद डीजे. यावेळेला हुक उसळी होती, हुक केलाय आणि रिझल्ट पाहायला मिळते. आणखीन एक याही वेळेला बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. 6-6-6 षटकार. यावेळेला कव्हरची दिशा निवडली आहे. तिकडे फिल्डर आहेत आणि राहुल जोगाडिया यांना मात्र या षटकाच्या शेवटी यश. यावेळेला बॅकफुटला गेले, कव्हर्सला बॉल उडवलाय आणि इकडे जर पाहिलं तर गॅप शोधण्यात यशस्वी राहिले. आणि आपल्या मित्राच्या नावाने मात्र प्रथमेश पाटील यांनी बरीच वर्ष ही विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली टीम चालवली आणि पावसाळा म्हणा किंवा स्वर्गीय रतन 42 वर. यावेळेला बिग हिट केला जातोय नानाच्या बॅट मधून. आणखीन एक हवाई हल्ला, हवाई सफर. आणखीन एक टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अर्धशतक पठ्ठ्याने ठोकलंय. काय बॅटिंग केली आहे जबरदस्त. डीजे डीजे नाना. याही वेळेला जर पाहिलं तर प्रथमेश यांच्या बॅट मधून हाही बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. या वेळेला येणार आहे टी शर्ट्स असतील. हो या वेळेला मात्र खेळायचं होतं. स्ट्रोकला पुन्हा स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉलच्या उसळीचा अंदाज नाही आलाय. धाव संख्या जर पाहिली तर त्या ठिकाणी 1 मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न परंतु इकडे हिट नाही होऊ शकले आणि लगेच तिसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. चौथीचा प्रयत्न होईल का. यस कॉल तर चौथीचाच दिलाय आणि चौथ्या धावेच्या प्रयत्नात येते विकेट. 3 धावा तर मात्र या ठिकाणी मिळणार आहेत. उल्वे प्रांतातील नामवंत असे उद्योजक आणि समाजसेवक स्वप्नील पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालंय. आम्ही करत आहोत नगरसेवक चषकात आपलं हार्दिक 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 स्वागत. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. आणखीन एक प्रथमेश पवार नाना काही थांब. डीजे डीजे आणखीन एक. हो 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 हवाई यात्रा काय थांबायला तयार नाहीयेत. नानाची बॅट या वेळेला पॉइंटची दिशा निवडली गेलेली आहे. 1 धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात मात्र रनआउटची विकेट आली आहे. तर 1000 रुपयाचा पुरस्कार षटकारामध्ये कॅच घ्या आणि 1000 रुपयाचा पुरस्कार मिळवा. क्रिकेट प्रेमी नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका आणि या स्पर्धेचे आयोजक त्यांच्याकडून पुरस्कार आहे. आता मात्र ज्या ठिकाणी षटकार जातात अशा प्रांतात थोडीशी गर्दी बरोबर खेळतायत. आणखीन एक याही वेळेला बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. 6-6-6 षटकार. विक्रांत केने प्रतिष्ठान. प्रत्येक फटका हा दर्जेदार होता. क्रिकेटच्या पुस्तकातला होता. यांची खेळी आणि त्याच्या हायलाइट्स देखील आपण या ठिकाणी जरूर बॅटिंग केली. ऑन साइडला चांगला फटका आहे. गॅप मध्ये आहे. अगदी ताकदवान फटका बाहुबलीच्या बॅट मधून सुमित डेकरेच्या बॅट मधून येतोय. या इनिंगचा पहिला क्रॅकिंग चौकार. धावा जरी 89 असतील तरी धावा होऊ शकतील. त्यासाठी एक पार्टनरशिप, त्यासाठी एक अँकर इनिंग करणं गरजेचं आहे.
आपण हा स्ट्रोक पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. ऑन ड्राय केलाय अंकुर सिंगच्या वाक्या बाहेर. शॉट अंपुल केलाय. फटका मिड विकेट रिजन मध्ये सीमारेषे पलीकडे. सुमित ढेकळेच्या बॅट मधून येतोय पहिला मोठा फटका. चेंडू थँक्यू व्हेरी मच. 89 धावा जरूर आहेत चंदू सर, पण या धावांचा पाठलाग करण्याची सुरुवात मात्र झाली आहे. एक चौकार एक षटकार लगवला जातोय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. फुलरलेनचा चेंडू थ्रू द कव्हर. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. कॅच होईल ड्रॉप. दरम्यान काय इशारा दिला जाईल? यस, षटकार लगवला जातोय. थँक्यू व्हेरी मच. लोअर फुल टॉस चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. खूप इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू. पुन्हा एकदा थ्रू द कव्हर. चेंडू जातोय. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. मंदार गुरवच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक लाजवाब दर्जेदार कव्हर ड्राय चेंडू सीमारेषा पार. षटकार. विघ्नेश सर, अशा प्रकारचे स्ट्रोक आले तर मॅच मध्ये टीम कमबॅक करू शकते आणि मंदार आणि सुमित यांच्याकडे ती क्षमता आहे. आणि या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता धावसंख्येचा पाठलाग देखील होऊ शकतो. डेफिनेटली चांगली बॅटिंग करत असताना अगदी लोअर फुल टॉसच्या चेंडूला कव्हर रिजन मध्ये चांगल्या पद्धतीने अगोदर टप्प्याचा बॉल. शॉर्ट आर्म जॅक केलाय, पण इथे झेल आहे की काय याकडे पाहिलं जातं. त्यामुळेच षटकार घोषित केला जाईल. मंदार गुरवच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. पहा ज्या पद्धतीने ही सुरुवात झाली आहे ना, कारण सुमित आणि मंदार दोघे मैदानाच्या आतमध्ये आहेत. मंदारच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. सुमित यांच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार. सुमित ढेकळे मैदानामध्ये बरसत असताना 90 धावांचा पाठलाग करत असताना एक दमदार खेळी दोन्ही बाजूने केली जाते. मंदार गुरव त्याच्या समेत आपण सुमित ढेकळेला पाहू शकाल. काय स्ट्रोक लगवलाय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. त्याच रिजन मध्ये मंदार गुरवच्या बॅट मधून येतोय तिसरा अफलातून नेत्रदीपक फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. पहा इकडे जर पाहिलं तर 14 बॉल झालेत आणि 14 बॉल मध्ये 49 धावा झाल्या आहेत. प्रेक्षक या मैदानात काय येतात, त्यांना अशा प्रकारच्या मॅच पाहायला मिळतात. आणि ही या क्रीडा स्पर्धेची ओळख आहे. काय इनसाइड आउट खेळलाय मंदार गुरवने. डोळ्यांचं पारणं फेडणारं क्रिकेट सध्याच्या घडीला सुरू आहे. लक्ष मोठं आहे परंतु पाठलाग तर सुरूच आहे. वाह, दर्जेदार स्पर्धा. तर विनंती असेल चारी या संघामधून जो संघ जिंकेल त्या संघाला एक ऍडव्हान्टेज असेल. आणि त्याच दरम्यान विक्की बोईरचं कमबॅक. 49 धावा ऑलरेडी झालेल्या आहेत आणि 15 बॉलचा खेळ झालाय. 15 बॉल अजून आवश्यकता, म्हणजे मोठा पल्ला गाठलाय त्यापेक्षा कमी पाहिजे. परंतु इकडे मंदारचं बाद होणे महत्वाचं आहे. आणि आता पाहूयात कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. आणि दोन्ही टीमचे चारही टीमचे कॅप्टन शेवटचा कॉल. अगो टप्प्याचा बॉल भिरकावून दिलाय. प्रत्येक घराच्या बॅट मधून येतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा षटकार. प्रतीक घरतने. आणि इकडे सांगतायत आम्ही मॅच सोडलेली नाहीये, परंतु इकडे आता माझ्या मते विक्रांत केनी प्रतिष्ठानला देखील कमबॅक करण्याची आवश्यकता आहे, कारण मॅच दर्जेदार होते. अगो टप्प्याचा बॉल प्रत्येकच्या बॅट मधून येतोय. मिड विकेटला क्लिअर करणारा. आणि आयवा कॅच पकडली गेली आहे. 1000चा कॅश प्राइज इथे. हॅलो, यावेळेस पहिला बॉल आणि इथे पहिला षटकार येतोय. डाऊन द ग्राउंड सुमित ढेकळेच्या बॅट मधून आलाय षटकार. 6 धावाने आपले इरादे स्पष्ट करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 73. आता गरज आहे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. यावेळेस फटका पाहू शकाल. नाव आहे टेनिस बॉलचा बाहुबली. सुमित ढेकळेच्या बॅट मधून येतोय अफलातून स्ट्रोक. मात्र नवी मुंबईमध्ये बरसतोय. आणखीन एक हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि 3 बॉल बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. जर पाहिलं तर 11 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांना पुन्हा एकदा काळजाचे ठोके मात्र धगधग करायला लावणारा सामना आज मॅचच अशा पद्धतीच्या पाहायला मिळतात. लाईन लागली आहे सुपर डुपर हिट मुकाबल्यांची. कारण यावेळेस सुमित ढेकळे ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजनला क्लिअर करणारा येतोय अफलातून स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. प्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल प्रथमेश पवार नानाने मगाच सत्र गाजवलं, मात्र
या डावामध्ये सुमित ढेकळे टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली आपल्याला भरसत असताना पाहायला मिळतोय. प्रथमेश बराच काळ हवेमध्ये होता, बराच काळ मात्र नानाने प्रयत्न केला, पण या प्रयत्नाला यश येताना दिसत नाही. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 4 चकटा. अकोट टप्प्याचा बॉल, इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय, पण चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. सुमित ढेकळेची झुंजावात खेळी कुठेतरी अपयशी ठरलाय आणि जवळ 4 ओव्हरची मॅच असेल, लक्षात गेले. 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. चांगली मॅच. चला चंदू सर, आपण मॅच समरी पाहू शकाल. विके प्रति